शिरूर लोकसभेचे विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर तालुक्याचा दौरा केला। या दौऱ्यामध्ये त्यांनी सविंदने गावाला देखील भेट दिली। ह्या गावामध्ये गावातील आराध्य दैवत मेरुनाथ मंदिर येथे जाऊन त्यांनी दर्शन देखील घेतले। तसेच सविंदने येथे एका कोपर सभेचे देखील आयोजन करण्यात आले होते। या कोपर सभेतील आलेल्या मान्यवरांचे आभार हनुमंत लंगे व बाळासाहेब लंगे यांनी केले। खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडत बैलगाडा बंदीला राष्ट्रवादी काँग्रेसच जबाबदार असल्याची टीका केली। ह्या कोपर सभेसाठी जिल्हा नियोजन समिती सदस्य अरुणभाऊ गिरे, पंचायत समिती विद्यमान सदस्य डॉक्टर सुभाष पोकळे तसेच शिवसेना आंबेगाव तालुका अध्यक्ष रवींद्र करंजकिले हे उपस्थित होते। शिवसेना, भाजप, रासप, आरपीआय आणि शिवसंग्राम ह्या महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी उमेदवारी 8 दिवसापूर्वी जे काही कायदे बनवण्याचं काम असेल किंवा त्यांच्या संबंधामध्ये नियम करण्याचं काम असेल हे सगळं केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असताना केंद्र सरकारची निवड करण्याचं एक निवडणूक आहे। आणि म्हणून मी आपल्याला आवर्जून सांगेल, आज या देशापुढे पंतप्रधान पदासाठी 2 उमेदवार आहेत। 2 उमेदवार म्हणजे ज्यांनी गेले 5 वर्ष भारताचं पंतप्रधान पद भोगलं ते आदरणीय नरेंद्र मोदी आणि दुसरे दावेदार आहेत राहुल गांधी। आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना विचार करायचा की देशाचं नेतृत्व कोणाच्या ताब्यात द्यायचं, याप्रमाणे त्यांच्या विचाराचा खालचा खासदार निवडून द्यायचा असतो। मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं वाटतं की या देशामध्ये अनेक वर्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती। दिल्लीमध्ये 10 वर्ष त्यांचं सरकार होतं। त्यांच्या सरकारच्या काळामधली कामगिरी आणि ह्या सरकारच्या 5 वर्षाच्या काळामधली कामगिरी याचा जर आपण बारकाईने विचार केला तर खऱ्या अर्थानं आपल्या भारत देशाची मान जगाच्या पाठीवर उंचवण्याचं काम, ताठ मानेनं देशाला उभं करण्याचं काम गेल्या 5 वर्षामध्ये ह्या सरकारच्या काळामध्ये झालेले आपल्याला सगळ्यांना स्पष्ट दिसेल। परंतु गेल्या 2-3 वर्षापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सत्तेपासून दूर राहिल्यामुळे सत्तेसाठी व्याकुळ झालेली मंडळी, मग या सरकारवर खोटे नाटे आरोप, खासदार म्हणून माझ्यावर निष्क्रियतेचे आरोप, मी काहीच केलं नाही, मी 15 वर्ष काय केलं ही आरडाओरडा करण्यामध्ये त्यांनी घालवली। मला आपल्याला आवर्जून सांगायचं वाटतं, ह्या विभागाचा खासदार म्हणून 15 वर्ष काय, ह्या इथून मी 10 वर्ष झाले आणि 10 वर्षामध्ये खासदार म्हणून मी माझी जबाबदारी पार पडत असताना इतका मोठा मतदारसंघ असून सुद्धा प्रत्येक गावामध्ये खासदार निधीच्या माध्यमातून पोहोचलोय, प्रत्येक गावामध्ये विकास निधी पोहोचवलाय। भले छोट्या मोठ्या प्रमाणात का होईना, आपल्या गावामध्ये नाही म्हटलं तरी कधी 5 लाख, कधी 2 लाख, कधी शाळेसाठी प्रयोगशाळेचं साहित्य असं 3 वेळा निधी या 10 वर्षामध्ये आपल्या गावामध्ये दिलाय। पण या निधीच्या व्यतिरिक्त सुद्धा जेव्हा जेव्हा काही आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचं काम असेल त्यावेळेला मी गावाला भेटी दिल्या, नाही म्हटलं तरी ही माझी ह्या गावामध्ये भेट येण्याची 5वी-6वी वेळ आहे। आणि मतदारसंघामध्ये विकास कामाच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर प्रत्येक गावामध्ये विकास कामं तर आहेच आहे, परंतु महत्वाची आणि मोठी सुद्धा कामं आपण गेल्या 15 वर्षामध्ये मतदारसंघामध्ये करण्याचं काम केलं। त्याच्यामध्ये नॅशनल हायवेची काम असेल। दुर्दैवानं आज माझ्यावर काही मंडळी आरोप करतात की रस्त्यामध्ये ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकचा खोळंबा आहे, ट्रॅफिक जाम होते, त्याच्यामध्ये खासदार जबाबदार आहे। मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं की 10 वर्षाच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये मी खासदार असताना एकाही रुपयाचं काम खेड सिन्नर रस्त्यावर किंवा चाकणच्या ट्रॅफिकसाठी किंवा त्या हायवेसाठी रस्त्याच्या कामासाठी पैसा दिला नाही। मग पुणे नगर रोड असेल किंवा चाकण तळेगाव शिक्रापूर असेल, या रस्त्यासाठी गेल्या 10 वर्षामध्ये त्यांच्या काळामध्ये एकही रुपयाचा पैसा पडला नाही। पण हे सरकार सत्तेवर आल्यानंतर खऱ्या अर्थानं 1,500 कोटी रुपये नुसतं खेड ते सिन्नर रस्त्यावर टाकून काम पूर्ण केलेलं आहे। काही ठिकाणी काम अपूर्ण असेल, मग पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल, मी 2005 ते 2014 या 9-10 वर्षामध्ये रेल्वेची मागणी काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये प्रत्येक वर्षी रेल्वेच्या बजेटमध्ये अर्थसंकल्पामध्ये मांडत आलं। दुर्दैवानं काँग्रेस सरकारनं त्या माझ्या पुणे नाशिक रेल्वेच्या प्रकल्पाला कुठलीही दाद दिली नाही।
पण जेव्हा हे सरकार सत्तेवर आलं नंतर मोदीच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्र्यांना पहिल्याच बैठकीमध्ये 2016ला या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली. तरी तो 80% पूर्ण आहे, पण हे काम फक्त 5 वर्षामध्ये झालंय. यापूर्वीच्या 10 वर्षामध्ये काहीच काम झालेलं नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आज शेतकऱ्याच्या ग्रामीण भागातला मतदार सरकारवर नाराज अशा प्रकारचे चर्चा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केली जाते. एका दृष्टीनं बरोबर आहे, कारण शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळत नाही हे सत्य आहे, पण त्याला सरकारपेक्षा ही नैसर्गिक आपत्ती सुद्धा तेवढीच जबाबदारी. भाव कोसळले त्यावेळेला महाराष्ट्रामधून तुमचा प्रतिनिधी म्हणून एकमेव खासदार मी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला. सरकारनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्यावं म्हणून पहिल्यांदा मागणी मी लोकसभेमध्ये केली. त्याच्यानंतर सरकारनं 2 रुपये किलोचं अनुदान या आपल्या पुणे जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना देण्याची सुरुवात केली. मला आनंदानं सांगावं वाटतं की माझ्या ह्या पुणे जिल्ह्यामधल्या कांदा उत्पादकांना जवळजवळ 12 कोटी रुपयाचं अनुदान गेल्या 2 महिन्यामध्ये प्राप्त झालंय. आणि त्याच्यानंतर आता वाढीव जी मुदत वाढली त्याच्यामध्ये जवळजवळ एक अजून 15-20 कोटी रुपये म्हणजे 35 कोटी रुपयाचं कांद्याचं अनुदान हे फक्त माझ्या प्रयत्नामुळे या सरकारनं आपल्या जिल्ह्यामध्ये वाटप केलं. असे अनेक ज्वलंत प्रश्नांना आपण हात घातलेला आहे. आता शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये सरकारनं घेतलेला निर्णय की बाबा शेतकऱ्यांना ज्यांची जमीन 2 हेक्टरच्या आतमध्ये आहे अशा शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपयाचं अनुदान दिलं जाईल. काँग्रेस सरकार म्हणतात की हे अनुदान खूप कमी आहे. बरोबर आहे, कमी जरी असलं तरी 6,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला देशाच्या पातळीवर 12.5 कोटी शेतकऱ्यांना हे अनुदान दिलं जातं. 12.5 कोटी म्हणजे त्याची रक्कम झाली 75,000 कोटी रुपये. प्रत्येक वर्षी शेतकरी वर्गांना गोरगरिबांना 75,000 कोटी रुपये सरकार अनुदान देणार आहे. माझी तर मागणी आहे, मी सुद्धा लोकसभेमध्ये मागणी केलेली आहे की हे अनुदानाची रक्कम वाढून 6,000 रुपयाच्या ऐवजी 10,000 किंवा 12,000 करावे. आणि मला नक्कीच खात्री आहे या सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये ही अनुदानाची रक्कम वाढून प्रत्येक वर्षी हे अनुदान 10,000 ते 12,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षामध्ये मिळेल. तसं बघायला गेलं तरी रक्कम सोपी आहे, छोटी आहे. ज्या शेतकऱ्याच्या घरामध्ये एक वेळची चूल पेटत नाही अशा शेतकऱ्यांना 10,000 रुपये वर्षाला म्हणजे काही ना काहीतरी बुडत्याला काडीचा आधार अशा प्रकारचं अनुदान सरकारच्या माध्यमातून दिलं जातं. एक दुसरी महत्वाची योजना जी काँग्रेस सरकारच्या काळामध्ये कधी ज्याचा विचार केला नाही, आयुष्यमान भारत योजनेच्या अंतर्गत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गोरगरिबांच्या घरी कोणी आजारी पडतं, कुणाला ऑपरेशनच्या साठी इकडे पाठवा तिकडे पाठवा, पुन्हा मुंबई हॉस्पिटलला गेल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला अनुभव आहे. एखाद्या माणसाला काहीतरी गंभीर आजार झाल्यानंतर आपण पुण्याला भरती करतो, हॉस्पिटलमध्ये 4 दिवस ठेवल्यानंतर त्याचं बिल येतं 2 लाख 3 लाख रुपये. अशा वेळेला शेतकरी हवा दिल होतो, गोरगरीब माणसाला कळत नाही की 2-3 लाख रुपये हॉस्पिटलचं बिल आणायचं कुठून. प्रत्येकाच्या घरामध्ये कोणाच्या घरात तरी कधी ना कधी ही घटना घडत असते. अशा वेळेला सर्वसामान्यांना पर्याय राहत नाही. 2 लाख रुपयाचं 2.5 लाख रुपयाचं बिल आणायचं कुठं, मग कोण कर्ज काढतो, कोण गहाण ठेवतं जमीन, कोण जमीन विकतं. अशा परिस्थितीमध्ये सरकारने विचार केला की ह्या पुढच्या काळामध्ये गोरगरिबांना चिंता करायची कारण नाही. ज्याच्या घरामध्ये प्रत्येक कुटुंबामध्ये जरी कोणी आजारी पडलं तर वर्षाकाठी 5 लाख रुपयाचं बिल हॉस्पिटलला डायरेक्ट सरकार देणार आहे. आणि त्याची सुरुवात झाली आहे. आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा, लाखो गोरगरिबांना त्याचा फायदा झाला. ही योजना काँग्रेस सरकारने कधी विचार केला नाही, ही योजना या सरकारने केली. अशा अनेक योजना या सरकारच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या आहेत. मी माझ्या माध्यमातून पुणे नाशिक रेल्वेचा प्रश्न असेल, हायवेचा प्रश्न असेल, याच्यामध्ये मी सर्वाधिक जास्त कामं माझ्या मतदारसंघामध्ये केलेली आहे. दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे तो बैलगाड्यांचा. तुम्ही आम्ही सर्वसामान्य शेतकरी आपलं जीवन खरं म्हणजे कष्टाचं जीवन. आयुष्यातला एखाद दिवस आपला जत्रा यात्रेच्या दिवसाच्या निमित्तानं आपण बैलांचे कौतुक करतो, बैलगाडे पळवतो. दुर्दैवानं गेले 5 वर्षापासून ही बैलगाडा शर्यत बंद आहे. आज माझ्यावर आरोप केला जातो की यांनी काय केलं. ठीक आहे, दुर्दैवानं बैलगाडा शर्यती बंद आहे, पण बैलगाडा शर्यतीसाठी भांडणारा पण मीच आहे.
बैलगाडा शर्यती बंदी असताना त्याच्यासाठी प्रयत्न करत नाही, तो बाकी कोणी करत नाहीये. मीच एकदा प्रयत्न, जी लोक पडद्या मागे शांत राहतात बैलगाडा शर्यती बंद पडो काय हो, त्यांना कोणी विचारलं जात नाही, त्यांना कोणी विचारत नाही, पण आरोप माझ्यावर केला जातो. पण मी आपल्याला आवर्जून सांगेन, मुळातच ही बैलगाडा शर्यत बंद पाडली ती काँग्रेसच्या काळामध्ये. बैलगाडा शर्यतीवर बंदी आणण्याचं पाप हे काँग्रेसचं आहे. त्याची बंदी उठवण्यासाठी 5 वर्षापासून मी सातत्याने प्रयत्न करतोय, सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न करतोय. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की हा शेतकऱ्यांच्या आयुष्यातला एक आनंदाचा क्षण पुन्हा एकदा प्राप्त व्हावा म्हणून मी कसोशीने प्रयत्न करतोय. सुप्रीम कोर्टामधून कदाचित 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी तारीख पडल्यावर निकाल आपल्याला बाजूला लागेल, पण त्याच्यासाठी विरोधकांनी भांडवल करू नये. ज्यांच्या नेत्यांनी आतापर्यंत बैलगाडा म्हणजे नुसतं भिकारपणाचं लक्षण नाही, त्याचं काही चांगला नाद नाहीये असं सर्वसामान्य शेतकऱ्याला हिनवण्याचं काम केलंय. ती मंडळी आता म्हणतात की आम्ही बैलगाडा शेती चालू करू. हे फक्त निवडणुकीपुरतं स्टंट आहे. तुम्ही मला 15 वर्ष बघितलंय. 15 वर्ष ह्या मतदारसंघामध्ये मी प्रामाणिकपणे कुठलाही कलंक माझ्या पाठीवर नाहीये. कधी रुपयाचा भ्रष्टाचार नाही, कधी कुणाला त्रास नाही, कुणाला काही नाही. आणि प्रामाणिकपणे सगळं काय घरदार प्रपंच सोडून मी मतदारसंघामध्ये रात्रंदिवस काम करतोय. आणि हे करत असताना तुमचा सगळ्यांचा विश्वास घेत नाही. मतदारसंघ खूप मोठा आहे. 6 आमदारांचा इतका एक मोठा मतदारसंघ, अगदी कात्रच्या घाटापासून जुन्नरच्या नाणे घाटापर्यंत इतक्या मोठ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गाव आणि वाडी वस्तीमध्ये गेल्या 15 वर्षात पोहोचलोय. मग विकास कामं असो किंवा गावभेटी असो, या दरम्यान आपण. आणि म्हणून मला मी जास्त लांबलचक भाषण करणार नाही. अनेक लोक येतील, काही अभिनेते येतील, काही नट येतील, पण तुमच्या आमच्या सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा तुमच्या घरातला खासदार पाहिजे. नुसते अभिनय करून लोकांचे मनोरंजन करून लोकांचे प्रश्न सुटणार नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून कधी रात्री अपरात्री लोक मला फोन करतात, कोणाची काही अडचण असली तरी हक्कांना माझ्याकडं रविवारच्या दिवशी येऊन कामं करून येतात. आणि ही प्रक्रिया आज नाही तर गेले 15 वर्ष सातत्याने मी अविरतपणे तुमच्या बरोबर आहे. आणि या पुढच्या काळात सुद्धा मी तुमच्या बरोबरच राहील. तुमच्या घरातला हक्काचा खासदार म्हणून मी आतापर्यंत जी सेवा करत तशीच येणाऱ्या 5 वर्षामध्ये मला पुन्हा एकदा संधी द्या ही विनंती करण्यासाठी इथं आलेलो आहे. आज तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतले, भैरवनाथ महाराजांचे आशीर्वाद घेतले, आज चांगल्या कामाला सुरुवात केलेली आहे. म्हणून मला विनंती करायची की येणाऱ्या 29 तारखेला पुन्हा एकदा तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या. धनुष्य बाणाच्या चित्राच्या बाजूचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने विजयी करा एवढीच विनंती करून थांबतो. धन्यवाद.